नमस्कार मित्रांनो, 30 तारखेला मैदान होते कोरेगावचं. एकसळ या गावाने भरवलेलं आहे मैदान त्या ठिकाणी. आणि त्या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यातील बैल येणार नाहीत, परंतु सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, बाकीचे जे काही गावे असतील, शेजारच्या आसपास तालुके असतील, तिथले बैल येतील त्या मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल. आणि हा सर्जाचा पैरा कोण असेल? आणि गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल नानाच असतील. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे या दोघांचं समीकरण जर जुळलं तर काय खरं नसतं. एक नंबर हा फिक्सच असतो किंवा गुलाल तरी फिक्स असतो. असे हे सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर. आणि नक्कीच 30 तारखेला सर्जा कोणासोबत दिसतोय? सर्जा आपल्याला ओपनचं मैदान होतंय आणि कोरेगावच्या MIDC मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये सर्जा आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा किंवा विठ्ठल नानांचा दिवाण्या किंवा सगळ्यांचा लाडका नांदेड सिटीकरांचा भारत, या तिघांच्या पैकी एक असेल हा सर्जाचा पैरा. कारण की विठ्ठल नाना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांची 2 टॉपचे हुकमी एक्के त्यांच्याकडे आहेत विठ्ठल नानांच्याकडे. आणि नक्की सर्जा सुद्धा त्यांचा एक जवळचा आहे. खूप खूप प्रेम करतात सर्जावरती आपल्या. आणि नक्कीच सर्जाचा पैरा तेजासोबत जर झाला तर 100% गुलाल आहे. दिवाण्यासोबत जरी झाला तरी 100% गुलाल आहे. आणि नांदेड सिटीकरांच्या भारतसोबत जरी झाला तरी गुलाल आहे. कारण की आता सर्जा जो आहे, एकदा सर्जाच्या पाठीवरती थाप ज्यावेळेस नानांची पडते ना, त्यावेळेस सर्जा दाखवून देतो त्याचं स्पीड काय या महाराष्ट्राला. आणि नक्कीच सर्जा आणि विठ्ठल नाना हे समीकरण तुम्हाला कोरेगावच्या 30 तारखेच्या मैदानामध्ये दिसतील. आणि नक्कीच बघूया कसं असेल आपल्या सर्जाचं कमबॅक. खूप साऱ्या शुभेच्छा सर्जाला. हे होते 3 पैरे, तिन्हीमधील एक पैरा असू शकतो सर्जाचा. तुम्हाला काय वाटते? तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.